नमस्कार. स्वरूप छंदकला या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप खूप स्वागत. या चॅनेलवरचे बाकीचे व्हिडिओज पण बघून घ्या, तुम्हाला ते नक्की आवडतील. इथे मी मटकी आणि लाल चणा भिजत घालून त्याला मोड आणले आणि याची झटपट होणारी रस्सा भाजी किंवा पातळ आमटी करणार आहे. ही रस्सा भाजी आपण पोळीबरोबर खाऊ शकतो किंवा भाताबरोबर पण जेवायला घेऊ शकतो. म्हणजे एकच अशी आपण रस्सा भाजी केली की आपल्याला पोळीबरोबर पण खाता येते आणि भाताबरोबर पण खाता येते. वेगळ्या आमटीची गरज लागत नाही. तर त्यासाठी कुकरच्या डब्यामध्ये हे दोन्ही घातलं आणि थोडंसं पाणी घातलं आणि 3 शिट्ट्या नेहमीप्रमाणे करून घेतल्या. कुकरचं प्रेशर निघून गेल्यानंतर डबा बाहेर काढलाय आणि थोडंसं गरमपणा त्याचा जाऊ द्यायचा, म्हणजे वाफ निघून जायला हवी. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे सुकं खोबरं थोडंसं भाजून घेतलंय. शेंगदाणे भाजलेले आहेत. ते मी नेहमी असे शेंगदाणे भाजून सोलून ठेवते, म्हणजे आपल्याला असे पटकन वापरता येतात. तर तसे दाणे घेतले. त्यामध्ये हे आपले चणा आणि मटकी शिजवून घेतलेले थोडेसे दाणे घातलेत आणि ओलं खोबरं, लसूण आणि आलं हे सगळं मिक्सरच्या भांड्यातून पेस्ट करून घ्यायची. तुम्हाला जशी पातळ आमटी किंवा रस्सा भाजी आवडते, म्हणजे खूप स्मूथ हवी असेल तर पातळ पेस्ट करायची, नाही तर थोडंसं जाडसर ठेवायचं. दोन्ही प्रकाराने आपण वाटण करून घेऊ शकतो. आणि त्यानंतर ही अशी फोडणी करायची. त्यामध्ये मोहरी, हिंग, हवा असेल तर कढीपत्ता घाला. कांदा घातलाय मी इथे आणि हे परतून घ्यायचं. हळद घातली. थोडी हवं असेल तर जिरं घाला आणि याप्रमाणे परतून घ्यायचं. त्यानंतर मिरची पावडर घातली आहे. ही पण त्याच्याबरोबर आपण थोडीशी भाजून घेऊया, परतून घेऊया, म्हणजे तेलावर. तेलावर आपण मसाले असे परतून घेतले की त्याची चव वेगळी लागते. मी इथे गोडा मसाला पण घातलाय. हे आपण दोन्ही प्रकारे करू शकतो, म्हणजे तेलावर असं मसाले परतून घेऊ शकतो किंवा आपण शिजवताना नंतर घालू शकतो. तर आता मी याच्यावर शिजवलेले चणे आणि मटकी घालून घेणार आहे. म्हणजे जेवढे आता शिल्लक आहेत तेवढे मी याच्यामध्ये घालणार आहे. हे आपण शिजवत असतानाच वाटण पण घालायचं, कारण हे आपले दाणे शिजलेले आहेत आणि वाटण म्हणजे खोबऱ्याचं वाटण आहे, त्यामुळे ते आता शिजवून घ्यायचं आहे. सुकं खोबरं जरी भाजलेलं असेल आणि दाणे भाजलेले असतील तरी सुद्धा त्याच्यात ओलं खोबरं आहे, मग ते पण शिजवून घ्यायचं. आता यामध्ये पाणी आपल्याला हवं तितकं ॲडजस्ट करून घ्यायचं आणि गूळ, मीठ घालायचं. याप्रमाणे मी शिजवून घ्यायचे. आता ह्याला खळखळून उकळी आली की आपली ही रस्सा भाजी तयार. सर्वात शेवटी याच्यामध्ये कोकम सोल घालायचं, म्हणजे याला आमसोल पण म्हणतात, ते घालायचं. अशामुळे तिखट, आंबट, गोड अशी ह्याची मिश्र चव आपल्याला मिळते. खूप छान लागते. अशी तुम्ही करून बघा, खाऊन बघा आणि आपल्या या व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा. चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करा.